Welcome you all to Anna Pharmacy class. Today we have with us Rahul Darade, our successful student who got All India rank 18 in NIPER JEE exam and All India rank 22 in GPAT 2025. GPAT 2025 मध्ये संपूर्ण भारतामध्ये 22वा आणि नायपरच्या परीक्षेमध्ये संपूर्ण भारतामध्ये 18वा रँक राहुलने आणलेला आहे. राहुल हा आपल्या क्लासमध्ये तर होताच, पण अभिमानाची गोष्ट आहे की तो उत्तर महाराष्ट्रात आणि नाशिकमध्ये तो पहिला आहे, तो टॉपर आहे. आणि म्हणून मला आनंद वाटतो त्याच्याशी बोलायला. सो सगळ्यात आधी राहुल अभिनंदन तुझं. आणि तुझ्याबद्दल सांग सगळ्या मुलांना आणि सगळ्यांना जे ऐकतायत की तुझी शाळा कुठे झाली, तुझं गाव कोणतं आहे, घरी आई वडील काय करतात आणि तू बी फार्मसी पर्यंत तुझा प्रवास कसा होता. फर्स्ट ऑफ ऑल माय सेल्फ राहुल दत्तू दराडे. मी प्रॉपर सिन्नर खोपडी गावातला आहे आणि मी काकांकडेच राहिलेलो आहे. 10वी पर्यंत काकांकडे होतो. नंतर मग तेच सेम जसं बाकीच्यांचं आहे की 11वी-12वी MBBS करायचं, सेम तसंच माझे पण की मला क्लास लावला. पण मग लॉकडाऊन आलं आणि मी गावाला गेल्यामुळे मग पूर्ण म्हणजे झालंच नाही की मग गावाला काम आलं. त्यात परत मला गेम खेळायचा नाद लागला. मग ते झालं. त्यानंतर मग पूर्ण MBBS म्हणजे नीट मी काय एकदम 11वीला खूप चांगला अभ्यास केला, पण मग 12वीला काहीच अभ्यास न करता त्याच्यामुळे मग झालं बी फार्मला ऍडमिशन झालं. बी फार्मसीला कुठे ऍडमिशन घेतलं तू. मग ते मेरिट वाईज म्हणजे माझा पर्सेंटाईल पण मग ठीकठाक होती, त्यामुळे मला KVN नाईक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन मिळालं. नाशिकमध्ये. म्हणजे 12वीला खूप काही चांगले मार्क नव्हते असं आपण म्हणू शकतो. चांगले मार्क होते, चांगलं कॉलेज मिळालं, पण असंही नाही की एकदमच चांगले मार्क होते. हो. बरोबर. आणि मग तू बी फार्मला आल्यावर तू असा विचार केला होता की इथून पुढे आपण असा अभ्यास करू, नाही, एवढा अजिबात भारी नाही. रँक आणू, असा तू विचार केला नव्हता. मग तुला कधी असं सुचलं की आता आपण अशा परीक्षा द्यायला पाहिजे, नॅशनल लेवलच्या अभ्यास करायला पाहिजे. हा जो फ्लॅश मुवमेंट असतो आपल्या लाईफ मधला, की त्यावेळी मला वाटलं की यार आता आपण करायला पाहिजे. तर ते तुला कधी वाटलं की आपण जीपॅट नायपर किंवा काहीतरी अभ्यास करायला पाहिजे, हे कधी वाटलं. सेकंड इयरला म्हणजे मला फक्त माहिती होतं की जीपॅट आहे, बाकी त्याच्याबद्दल काही माहित नव्हतं. पण मग जसं थर्ड इयरला आलो, लास्ट सेम झालं थर्ड इयरच, म्हणजे 6व्या सेमच्या एंडला मग मी अभ्यास चालू केला की म्हणजे सिनियर मी जेव्हा क्लासला आलो मग सिनियरचा गायडन्स भेटला. मग मी हळूहळू अभ्यास चालू केला. मग इथे खाली स्टडी रूम आहे, तिथे अभ्यास चालू रोज यायला लागलो. मग तेव्हापासून जशी लाईन बसली, मग तेव्हापासून 1 वर्ष सलग अभ्यास केला पूर्ण. पण मग असा अभ्यास तू याच्या आधी केला होता का. नाही, अजिबात नाही. म्हणजे फर्स्ट टाइम तू एवढा डेडिकेशनने अभ्यास केला. सो तो आम्ही स्वतः बघितला की तू खूप लवकर, म्हणजे मी ऑफिसला यायच्या आधी राहुल इथे आलेला असायचा, त्याचा अभ्यास चालू असायचा. आणि अगदी मी ऑफिस मधून जायचो रात्री 8:30-9ला, तरी पण राहुल बसलेला असायचा. किंवा तो सगळ्या लाईव्ह लेक्चरला, ऑफलाईन लेक्चरला तर न कंटाळता तो कायम यायचा, तो डाऊट्स घेऊन यायचा. याच्यामध्ये इथे जे तुला क्लासमध्ये एन्व्हायरमेंट मिळालं, त्या काय आठवणी आहे तुझ्या की त्यावेळी तुला वाटलं की यार आता आपण काहीतरी करायला पाहिजे. नाही, मी पहिल्यांदा फक्त यायचो की रविवारी लेक्चर केलं बस. तेव्हा पण जेव्हा मग 6व्या सेम पासून चालू झालो, मग जेव्हा सिनियर आले, मग त्यांचं बघितलं की अरे एवढे चांगलं करताय, रोज अभ्यास करताय, मग मला पण थोडी थोडी सवय लागली. सिनियरचा गायडन्स मिळाला, तसेच सर होते. सगळ्यांनी असं म्हणजे भारी वाटायला लागलं की आपण फार्मसी करतोय, पुढे असं असं आहे. समजायला लागलं की फार्मसीमध्ये पुढे काय काय आहे. मग तेव्हापासून एकदा लाईन बसली ती मग पूर्ण अभ्यासालाच लागलो मग. पण त्याच्यामध्ये काही नावं तुला असं आठवतात का सिनियरचे की ज्यांनी तुला गाईड केलं, जे आपल्या कॉलेजचेही नाही पण आपल्या क्लासचे आहेत, किंवा त्यांचं येणं जाणं, ते जरी हायर स्टडीजला बाहेर गेलेले असले तरी ते कायम येतात, तिथे ऑफिसला व्हिजिट करतात. मग असं त्याचा काही इम्पॅक्ट झाला का. खूप जास्त इम्पॅक्ट झाला. म्हणजे त्यांच्यामुळेच मी अभ्यासाला सुरू झालो असं म्हणता येईल. की समजा ओम नागरे झाले, आपले स्वप्नेश दादा झाले, परत आपले जे सुपर सिनियर आहे वेदांग दादा ते झाले. त्यांनी म्हणजे मला सांगितलं की पुढे कसं आहे, पुढे काय आहे, तुला आता जर तू केलं नाही तर पुढे काय होईल. मग त्यानुसार मी पुढे घेत गेलो. मग मग एकदम ते जेव्हा जेव्हा मोहालीवरून यायचे किंवा मग हैदराबादवरून यायचे आपले देवांग दादा, तेव्हापासून मग ते सांगायला लागले की तू आता हे करतोय ते कर, त्याच्या पुढे 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 झालं की मग हा पॉईंट संपवला की मग पुढचा घे. रोजचं शेड्यूल बनव की तू आता समजा आज आलाय, मग तुला पुढे कसं कसं एक पेजवर यायचं की तुला आज हे करायचं हे करायचं हे करायचंय. जर आयनाचं शेड्यूल आहे मग ते कसं किती वाजेपर्यंत संपवायचंय, मग तुला पुढे काय सोडवायचंय, ते सर्व सांगत गेले. आणि त्यानुसारच मग मी पुढे करत गेलो. नंतर हे खूप महत्वाचं आहे की याला पियर लर्निंग असं नाव आहे. की शिक्षण शास्त्रामध्ये पियर लर्निंग म्हणजे मुलं फक्त शिक्षकांकडून शिकत नाहीत, मुलं एकमेकांकडून सुद्धा शिकतात.
तर एकमेकांचं मोटिवेशन घेणे, एकमेकांना गाईड करणे, एकमेकांना मदत करणे, हे जे एन्व्हायरमेंट आहे ते आम्ही 17 वर्षापासून क्लास घेतो, पण आम्ही कधी असा विचार केला नाही की आपणच मुलांना शिकवायचं आणि मुलं पुढे जातील. मुलांनी एकमेकांपासून पण शिकायला पाहिजे. हे एन्व्हायरमेंट सक्सेसफुली आपल्या इथे इम्प्लिमेंट झालं खूप आणि ते आधीपासून होत आहे. आणि ही तुमची 18वी बॅच आहे की इथपर्यंत हे येऊन पोहोचलं. तर याच्यामध्ये तुमच्या सिनियरचा खूप मोठा वाटा आहे. तर आता तुझं हे जे सक्सेस आहे हे याच्यासाठी पण मोठं आहे की याला एक प्रकारे कमबॅक म्हणतात. कमबॅक अशा पद्धतीने की काही काही मुलं हे लहानपणापासूनच हुशार असतात, बरोबर आहे, पण मग काहींना चांगले मार्क पडतात, काहींना पडत नाही. आणि आपल्याकडे असं केलं जातं की एक आधीच शिक्का मारला जातो, स्टॅम्प मारला जातो की 12वीला तुला एवढे मार्क आहे म्हणजे तू हुशार नाहीये, किंवा 12वीला तुला MBBS मिळालं म्हणजे तू खूप चांगला मुलगा आहे, असं आधीच स्टॅम्प मारला जातो, बरोबर आहे. पण तो स्टॅम्प नंतर पुसून काढणं हे खूप धाडसाचं काम असतं. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे, स्वतःमध्ये आत्मविश्वास पाहिजे, तेव्हाच आपण हे अचीव्ह करू शकतो. जर आपण 12वीलाच असं मनात ठेवलं असतं आता आपलं काही खरं नाही, तर मग नंतर तू कधीच अभ्यास करू शकला नसता, बरोबर. आणि इथून पुढे जायच्या आधी आता तू जिथे कॉलेजमध्ये आहे मग तिथे पण तुला प्रिन्सिपल सर असतील किंवा तुझी फॅकल्टी असेल, त्यांचा पण एक मोरल सपोर्ट असतो की तू अभ्यास कर, आम्ही तुला सपोर्ट करू किंवा तुझ्या मागे उभं राहू. तर त्या सपोर्टचं काही महत्व असतं का मुलांसाठी? म्हणजे हे सगळे कॉलेजेसचे टीचर फॅकल्टी पण ऐकताय आता, तर हा सपोर्ट मॅटर करतो का विद्यार्थी म्हणून तुझ्यासाठी? करतो, खरंच करतो. की म्हणजे जर प्रिन्सिपल सर सपोर्टिव्ह असले, समजा तुम्ही जर कॉलेज करताय, मग तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे, मग थोडे जर सरांनी जर पण सपोर्ट केला किंवा मग फॅकल्टी असतील त्यांनी पण सपोर्ट केला तर मग खूप चांगलं होईल. हे आता ह्या जे एक्झाम आहेत प्रत्येकाला असं वाटतं की राहुलचा रँक आलाय मग आपण पण हा क्लास लावू मग आपला रँक येईल. पण याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की राहुलला आम्ही हे किंवा सगळ्याच मुलांना आम्ही पहिल्यापासून हे सांगतो शिकवताना सुरुवातीलाच की स्ट्रगल आहे, खरंच. इथून पुढे पण स्ट्रगल आहे. तर तुमचे रँक आले म्हणजे काही लाईफ झालेलं नाहीये, इथून पुढे आपल्याला स्ट्रगल करत राहायचंय. ही जाणीव खूप महत्वाची आहे. आणि ही जाणीव असताना आम्ही जेव्हा असं सांगतो तर तुला असं नाही वाटलं का की सर निगेटिव्ह सांगतायत आपल्याला काहीतरी? नाही. शिकवतानाच सांगतायत की स्ट्रगल आहे म्हणून. मग ते असं असं नाही वाटलं का किंवा आम्ही सांगायचो मोठे मोठे बुक्स वाचा किंवा तुम्ही डिटेलमध्ये नोट्स लिहा, मग तुला त्या स्ट्रॅटेजीची भीती नाही वाटली की अरे आपण शॉर्टकट मारायला पाहिजे किंवा बाजारामध्ये एवढे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे ते वाचायला पाहिजे, अशी कधी भीती नाही वाटली का? नाही, अजिबात नाही. कारण मी आधीपासून जेव्हा बघतोय, जेव्हापासून लेक्चर करतोय, तेव्हापासून सरांचं लेक्चर केलं किंवा महेश सरांचं लेक्चर केलं, तर आधीपासून वाटायचं की हे खरंच टॉप लेवलचं शिकवताय. कारण आणि जसं जसं मग पुढे होत गेलं, मग सर बोलले की शेड्यूल आलंय किंवा मग आपलं प्लॅनर पडलंय ते तसं फॉलो करा. मग जसं इकडे टॉपिक व्हायचा मग सरांनीच सांगितलेलं आहे की रेफरन्स बुक वाचा, रेफरन्स बुक वाचा. पहिले ते वाचलं पाहिजे तुम्ही. मग जर इकडे शिकवून झालं मग मी रेफरन्स बुककडे वाचायला जायचो. मग रेफरन्स बुक झाले ते ते पॉइंट्स नोट डाऊन करून आपल्या नोट्समध्ये तेच रिवाइज केलं तरी बाकी नोट्सची मग शॉर्टकटची गरज नाही पडत. त्यात खूप जास्त होऊन जातं. म्हणजे हा आमच्यासाठी पण कॉन्फिडन्स आहे, कारण आमची स्ट्रॅटेजी हीच असते की अंडरस्टँडिंग चांगलं पाहिजे, डीप मध्ये जाऊन शिकवायचं, घाई गडबड करायची नाही, बरोबर. आणि असं पण फीडबॅक मला आठवतंय, राहुल एकदा माझ्याकडे आला आणि मला म्हटला की सर एवढे कमर्शियल क्लासेस आहेत की आता ते आहेतच, 11वी 12वी तर आहेच, पण फार्मसीमध्ये पण ते आहेत आणि त्यांना माझा नंबर कुठून मिळाला याचं सुद्धा मला आश्चर्य वाटलं. आणि त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की अजून तुम्ही आमचा क्लास नाही लावला तो अभि आप जॉईन कर सकते है, बरोबर आहे. मला अजून एक राहुलची गोष्ट आठवते. तो मला एकदा आला आणि म्हणाला की सर आपण जे बुक्स देतो त्याची संख्या कमी दिसते आणि बाकीचे क्लासेस जे ऑनलाईन आहेत ते जे बुक्स देतात ते असे सांगतात की 20 पुस्तकं देतो, 25 पुस्तकं देतो आणि मग ते बघून मुलं तो क्लास लावतात. आता 25 पुस्तकं मिळाली किंवा 20 पुस्तकं मिळाली किंवा 15 पुस्तकं मिळाली याचा आणि ह्या सक्सेसचा असं काही कोरिलेशन असतं का की जास्त पुस्तकं क्लासवाल्यांनी दिली म्हणून रँक चांगला येतो? असं कधी होतं का? नाही, शक्यतो तरी तसं नाहीये. कारण आपण जर म्हणजे आता ऍनाच्या बाबतीत सांगतो, मी जसं 1 वर्ष किंवा 1.5 वर्षापासून करतोय की जर तुम्ही ऍनाचं शेड्यूल फॉलो केलं आणि जसे टाइम टू टाइम लेक्चर केले, जे 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 आपल्याला ऍपवर पडतंय ते केलं आणि त्याचबरोबर रेफरन्स बुक मेन वाचले. अजून समजा मग आपल्याला काय होतं की दोन्ही पण नॉलेज एकत्र येऊन मग नोट्स आपल्या खूप चांगल्या रेडी होतात आणि त्याच नोट्स असं भरपूर भरपूर रिव्हिजन केली मग त्याचा खूप फायदा होतो. बाकी शॉर्ट नोट्स वाचायची गरज नाहीच आहे अजिबात. सो आणि रिव्हिजन साठी ते ठीक आहे, पण तोपर्यंत तुमच्याकडे लिहिलेल्या नोट्स असतात त्या तुम्ही वाचता. आता याच्यातून आपल्याला एक कळतं की तू केलेलं हार्डवर्क वगैरे हे आहेच, पण जसं आपण म्हटलो की पुढे पण स्ट्रगल आहे, तर तुझा काय प्लॅन आहे आता पुढे? आता जसं मी म्हणजे माझं पण कन्फ्युजन होतं, पण मग तुम्हीच सांगितल्याप्रमाणे मी पण मग फार्मा MBA कडे जास्त ऑप्टेड आहे की मग फार्मा MBA आपण नायपर मोहाली. ओके.
आणि अजून एक गोष्ट मला मेन्शन करायची इथे की राहुल बरोबर जेव्हा मी वेळोवेळी बोलायचो त्यावेळी तुमच्या घरच्यांचा सपोर्ट हा खूप मॅटर करतो. तर राहुलची आजी त्याच्यासोबत इथे असायची. हो. तर तिला पण ह्या यशाचं श्रेय जातं, त्याच्या वडिलांना पण जातं, घरच्यांना पण जातं, कॉलेजचे सगळे टीचर्स आणि ऑफकोर्स ॲना तर आहे. ॲना पहिले. आणि ॲना म्हणजे फक्त मी नाही, ॲना म्हणजे फक्त महेश नाही, ॲना म्हणजे आपण सगळे. त्याच्यामध्ये ज्युनियर सुद्धा आहेत, सिनियर सुद्धा आहेत. या सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय हे असं शक्य होत नाही. आणि हा रँक जरी 22 दिसत असला, 18 दिसत असला, तरी मला तो ऑल इंडिया रँक 1 पेक्षा सुद्धा मोठा आहे. आणि हा 220 जरी आला असता तरी जो कॉन्फिडन्स आहे तो कायम आहे. तर हाच कॉन्फिडन्स तुझा असाच राहू. आणि मुद्दाम मराठीत बोलतोय, सगळ्यात महत्वाचं कारण मराठीत बोलण्याचं की हे कळावं की एकाच टॉपरचे इंटरव्ह्यू जर वेगळ्या वेगळ्या चॅनेलवर दिसत असतील तरी भाषेच्या थ्रू तरी आपल्याला कळतं की हा नेमका कुठला आहे आणि कशाच्या जवळ आहे. तर एवढी सतसत विवेक बुद्धी इथून पुढे जे क्लास लावणार आहेत आणि क्लास शोधणार आहेत त्यांना सुद्धा मिळायला पाहिजे की क्लास चूज करताना जर तुम्हाला वेगळे वेगळे रँकर वेगळे वेगळे चॅनेलवर दिसत आहेत तर नक्की ते खरंच त्यांचे आहेत का हे एकदा तुम्ही पडताळून पाहिलं पाहिजे. प्रत्यक्ष शिक्षकांशी बोललं पाहिजे, भेटलं पाहिजे आणि मग खात्री करून क्लास लावला पाहिजे. आणि राहुल सारखे विद्यार्थी आमच्याकडे येतात हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि आम्ही आणि तुम्ही असं आता काही राहत नाही. ज्यावेळी विद्यार्थी इथे येतो तर ॲना म्हणजे आम्हीच, म्हणजे आपण सगळे असतो. तो सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, सगळ्यांचं अभिनंदन. राहुलने हा मार्क सेट केलाय की 12वी नंतर जरी कमी मार्क पडले, जरी गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळालं तरी कमबॅक करता येतं, फक्त गेमचा नाद सोडावा लागतो. So, परत एकदा अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू.